इन्फ्लुएन्सर बनवण्याच्या नादात तुमचं मुलंही अडकतंय का? सोशल मीडियाच्या या चमकदार जगात रील्स, लाईक्स आणि फॉलोअर्सच्या नादात आपण नकळत आपल्या मुलांना धोकादायक चक्रात तर ढकलत नाही ना? राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती यांनी याच मुद्द्यावर मोठा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितलंय की आज अनेक पालक ऑनलाईन कंटेंट बनवण्यासाठी आपल्या लहान मुलांना आकर्षक कपड्यात तयार करतात, डान्स रील बनवतात, फनी व्हिडिओ शूट करतात आणि ही मुलं एका रात्रीत व्हायरलही होतात. पण या व्हायरलिटीच्या मागचे दूरगामी परिणाम आपण कधी विचारात घेतो का? मूर्ती म्हणतात, खरी चूक पालकांचीच असते. ते व्हिडिओ आठवणीसाठी कमी आणि फॉलोअर्स व कमाईसाठी जास्त शेअर केले जातात आणि इथेच ते चुकतात. कोट्यवधी अनोळखी लोक मुलांना पाहतात, त्यांच्यावर मतं मांडतात, पण त्या मुलांना याची अजिबात जाणीव नसते. त्यामुळे त्यांच्या निरागसपणावर, भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मूर्तींचं स्पष्ट मत आहे की एका मुलाचं बालपण सोशल मीडियावरील कंटेंट नसावं. मुलावर कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करण्याचा दबाव नसला पाहिजे. त्यांनी खेळावं, मैत्री करावी, लहान आनंद अनुभवावे. भारतात जाहिराती आणि चित्रपटांसाठी मुलांच्या कामावर नियम आहेत, मग सोशल मीडियासाठी का नाही? याची गंभीर दखल घेत सरकारने मुलांच्या ऑनलाईन उपस्थितीसाठी कडक नियम बनवावेत, अशी मागणी सुधा मूर्तींनी केली आहे. तुम्हाला मूर्तींचं म्हणणं बरोबर वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.